स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थी असताना कारवाई करू नये अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। वाहन रिकामं असताना कागदपत्रांची तपासणी करून नियमांनुसार कारवाई करावी अशी भूमिका मांडण्यात आली आहे। मुलांची वाहतूक करणारे रिक्षा चालक किंवा बस चालक आहेत, यांचे जे प्रश्न वेळोवेळी आरटीओच्या संदर्भात उपस्थित होतात, त्या संदर्भात ही आजचा मोर्चा होता, त्या संदर्भात आजची ही बैठक होती आणि आरटीओ आणि त्यांचे सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. सर्व पदाधिकारी होते आणि त्यांनी सर्वांनी जे प्रश्न त्यांना रोजच्या आयुष्यात भेडसावत आहेत, त्या प्रश्नाबद्दल त्यांनी वाचा फोडली. 2-3 दिवसात याच्यावर बैठक घेऊन जे एक प्रश्न करून आरटीओ साहेबांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी, की आम्ही प्रत्येक गोष्टीचं निराकरण करून आपल्याला समाधानकारक असं जे काही वातावरण आहे ते आम्ही करू आणि जो काही त्याच्यात या वादातला तोडगा असेल तो तोडगा आम्ही काढू। आज जे बैठक झाले, आंदोलन केलं, या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनाच त्रास नव्हता, हे प्रत्येक पालकांना पण त्रास होता। प्रत्येक पालकांना पण याचा त्रास होता आणि तो त्रासामुळे आज सगळे विद्यार्थी वाहतूक करणारे वाहतूकदार आम्ही शाळा बंद नाही ठेवले। आम्ही पालक लोकांना एक आव्हान केलं होतं की आम्हाला होणारा त्रास तो तुमच्या खिशाला त्याचं धड बसणार आहे, म्हणून आज आम्ही हा बंद ठेवलेला होता। आणि तो बंद ठेवायचा जे काही मुद्दे होते, आम्ही आज आरटीओ प्रशासनच्या जे अधिकारी आहे शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचे सगळे अधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केली। जे काय आम्हाला प्रॉब्लेम येत होते, जे काय आम्हाला त्रास होत होता, त्यांच्या समोर सगळं आपण आपले ठेवले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की याच्या पुढे तुम्हाला आता याचा काही असेल तर तुम्ही आम्हाला सूचना द्या, आम्ही त्या हिशोबाने त्याच्यावरती कारवाई करू। आरटीओ अधिकारी प्रदीप शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले। आपलं नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे।